तर मीरा रोडमध्ये 78 लाखांचं कोकेन जप्त करण्यात आलंय। नायजेरियन नागरिकाला अटक करण्यात आलेली आहे। अंमली पदार्थ विरोधी कक्षानं नायजेरियन नागरिकाला रंगेहात पकडला। आरोपीकडून 78 लाखांचं कोकेन जप्त करण्यात आलं। एनडीपीएस कायद्यान्वये आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तर बदलापूरमध्ये मार्केट परिसरातील वाईन शॉप बाहेर सर्रास मद्यपान केलं जाते। वाईन शॉपच्या कचऱ्याच्या डब्यात दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच साचलेला आहे। या प्रकरणामध्ये राष्ट्रवादीच्या संगीता चेंदवनकर यांनी मद्यपींसह शॉप चालकाला जाब विचारला। यापुढे असे प्रकार खपून घेणार नाही असा इशारा राष्ट्रवादीच्या संगीता चेंदवनकर यांनी दिला। तर नागपुरातील एमपी बस स्थानकामध्ये एका बसला आग लागली होती। नागपूर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर हे एमपी बस स्थानक आहे। आग का लागली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलं। रायगडमध्ये जीपीएस उपकरण दर प्रकरणामध्ये निवेदन देण्यात आले। जीपीएस दरांमधील कथित अनियमिततेची चौकशी करण्याची मागणी होते। उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पेन यांना निवेदन देण्यात आले। संबंधितांवर कारवाईची मागणी होती। तर रायगडमधील शेतकरी दुहेरी संकटात सापडलाय। अवकाळी पावसाच्या फटक्यानंतर आता मान्सूनच्या विलंबाने शेतकरी चिंतेत आलेला आहे। भाताचं कोठार असलेल्या रायगडमध्ये पेरणी जी आहे ती खोळंबलेली आहे। रायगडमधील शेतकऱ्यांवरती सध्या मोठं आर्थिक संकट येताना आपल्याला पाहायला मिळतंय। कारण का दरवेळेस आपण जर बघितलं तर 7 जूनला येणारा पाऊस जो आहे तो आता 11 जून आलेला आहे तरी देखील बरसलेला नाहीये। त्यामुळे कुठेतरी आता एकंदरीत शेतकरी जो आहे तो हवालदिन झालेला आहे। शेतकऱ्यांना एवढं आर्थिक संकट आहे की बोलायचं नाही का, म्हणजे शेतकरी एकदम मेटाकुलीला आलेला आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळी 24-25 ला रोहिणी नक्षत्र निघतो त्या दरम्यान आम्ही पेरणी करतो। पावसाचं काय म्हणजे अंदाजच लागत नाही काहीच असं। आमचे आता राब वगैरे भाजून ठेवलेले आहेत। आता जवळजवळ 11 तारीख आली तरी पण पाऊस नाही। आता हे राब जर पेरायला गेलो तर आमच्यावर दुहेरी संकट आहे। राजवैशम पान, टीव्ही मराठी, रायगड।